Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारकडून आज मिसिंग लिंकचं लोकार्पण होतं. तर दुसरीकडे आपण पाहतोय की मिसिंग लिंकचं लोकार्पण 12:30 वाजता होणार आहे आणि वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आपण पाहतोय की मोठी वाहतूक कोंडी सध्या झालेली आहे. 5 ते 7 किलोमीटर वाहनांच्या लांब रांगा या ठिकाणी लागल्याचं चित्र दिसतंय आणि ट्रॅफिक जे आहे ते स्लो मूव्हिंग झालेलं आहे. बॉटलनेक तयार झालेला आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्याचं जे काम आहे ते सध्या इथल्या ट्रॅफिक प्रशासनाकडून आणि इथल्या प्रशासनाकडून केलं जाणार आहे. आपण पाहतोय की ट्रॅफिक विभागाचे पोलीस हवालदार सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि जिथे कार्यक्रम होणार आहे, जिथे प्रमुख पाहुणे पोहोचणार आहेत त्याच ठिकाणी आपण पाहतोय की अगदी ट्रॅफिक कोंडी झालेली आहे. मग ते लाईट मोटर व्हेकल्स असू द्या, हेवी मोटर व्हेकल्स असू द्या, ज्या मुंबईकडून पुण्याच्या दिशेने रवाना होत आहेत, त्या सगळ्यांमुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि खोपोली कर्जत खोपोलीचा जो टोल नाका आहे त्या ठिकाणापासून ते अमृतांजन ब्रिज आहे तिथपर्यंत हे ट्रॅफिक स्लो मूव्हिंग झालेलं आहे आणि याला जलद गतीने या ठिकाणाहून गाड्या पास व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता 11:30ची वेळ झालेली आहे. 12:30 वाजता या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. एकही प्रमुख पाहुणे या ठिकाणी अद्याप तरी दाखल झालेले नाही आहेत, कारण सगळेजण याच वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याची माहिती मिळते. त्यामुळे लोकार्पणाच्या ठिकाणी हे सगळे मान्यवर कधीपर्यंत पोहोचणार आहे हा सुद्धा आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे. आणि ट्रॅफिकचं जे विघ्न आहे ते कशा पद्धतीने आता दूर होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मावळ. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.